आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाच्या झाडांना सर्वजण प्रदक्षिणा घालून पूजा केली आणि हे कविता लिहित असताना माझ्या पत्नीचा आग्रह होता की सर तुम्ही कविता सर्वांसाठी लिहिला पण माझ्यासाठी एकही लिहिलेलं नाही. त्यामुळे म्हटलं का वटपौर्णिमा होती लिहावं आणि काही कविता तयार केलेली आहे बसून. म्हणजे तुमच्या पत्नीसाठी माझ्या पत्नीसाठी मी तयार केलेली जरी असेल तरी ते सर्वांसाठी लागू पडते असं नाही. ज्याला जसं जमत तसं पत्नी माझी आहे खूप गुणवान, पत्नी आहे माझी खूप गुणवान, पत्नी माझी आहे खूप गुणवान, ती करते माझा खूप सन्मान. पत्नी आहे माझी खूप गुणवान, ती करते माझा खूप सन्मान. प्रेम करते माझ्यावर खूप जीवापाड, प्रेम करते माझ्यावर खूप जीवापाड. चुकलो जरी थोडा बोलते पाडपाड. ती खूप आहे हट्टी, ती खूप आहे हट्टी, भांडलो तर करते लगेच खट्टी. ती खूप आहे हट्टी, भांडलो तर लगेच करते खट्टी. जेव्हा करते खट्टी तेव्हा मारतो मी मिठी. ती जेव्हा करते खट्टी तेव्हा मारतो मी मिठी. ती होते जेव्हा रागाने बेभान, ती जेव्हा होते रागाने बेभान, घालावे लागते मला हळूच खाली मान. ती जेव्हा होते रागाने बेभान, घालावी लागते मला हळूच खाली मान. थोडा वेळ गेल्यावर हळूच म्हणते स्वारी, थोडा वेळ गेल्यावर हळूच म्हणते स्वारी. तेव्हा वाटते मला जगात मीच लय भारी. काय सांगू तिची नवलाई, काय सांगू तिची नवलाई, बागेमध्ये जशी जाई जुई. काय सांगू तिची नवलाई, बागेमध्ये जशी जाई जुई. मी तिचा विठ्ठल, ती माझी रखुमाई. ती माझी रखुमाई.